तर बनपाव चहा भेटणं कोणाचंही नशीब नाही, पण आपलं नशीब अगं वेगळंच आहे. आपल्या नशिबात काही नसो, पण ही चांगली एक गोष्ट आहेच. मग आता आम्ही निघालोय पुण्याला, पण आमची ट्रेन लेट असल्यामुळे आम्ही इथे येऊन बसलो होतो. बसणं वगैरे काही नाही, डायरेक्ट कॉम्पिटिशन चालू केलं इथं लहान लेकरांसोबत. मग गायत्रीने बी त्याच्यात जॉइन केलं होतं, पण तेवढ्यातच आम्हाला कळलं, की आता आम्हाला जायचं कॉलेजला. पण जाता-जाता 2-3 रील वगैरे शूट केल्या आणि लवकर फोन आला कॉलेजमध्ये आम्हाला जावं लागणार आहे, कारण खूप अर्जंट काम होतं. बघा सर, सगळं कामधाम सोडून यायला लागलं बरं का. आम्ही पुण्याची म्हणजे कॅन्सल पण केलं आमची ट्रिप. मग कॉलेजमध्ये आलो, आमच्यासोबत अमोल आणि महेश पण जॉइन झाले होते. कॉलेजमध्ये आल्यावर बघितलं, बापरे! सगळं साफ वगैरे केली आणि आम्हाला इथं शिरल्या-शिरल्याच काम लावलं बरं का. उन्हाच्या एवढ्या रामपारीत मला एवढं ऊन लागायला लागलं. मग काय घेतलं कोकोनट वॉटर वगैरे थोडंसं गार व्हावं म्हटलं. आता कॉलेजमध्ये आलो, बघितलं सरचं एवढं भाई काम असतं बघा तुम्ही. म्हणजे लॅपटॉपची एक स्क्रीन मोकळी दिसत नाही. त्याच्यानंतर हे आदित्य, महेश, अमोल-बिमोल आम्ही सगळे कामाला लागलो, कारण एवढं खतरनाक काम होतं. काम म्हणजे साधं नसतं बरं का. एक म्हणजे टीचरचं काम तुम्हाला कधी कळणारच नाही. माझ्या तर सगळ्या दिमागाचे तारच हल्ले होते. पण काम खूप छान झालं. सरने आम्हाला शाबासकी दिली. थँक यू वगैरे बोलले सर. आम्ही जाता-जाता आपल्याला स्पेशल थँक पण दिल्या. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी खूप छान काम केलं होतं. खूप थकले होते. पळून इथून लवकर पाय काढावं म्हटलं, कारण अजून कुणी गुतविल आम्हाला. मग काय सगळं झालं. आम्ही कॅन्टीनमध्ये आलो. आता भूक लई लागली होती सगळ्यांना. चहा वगैरे सगळ्यांनी आपापला नाश्ता वगैरे केला आणि म्हणजे तुम्ही बघू शकता तोंड आमची. आणि सीनियरचे सीनियर, ज्युनियर पण गुंतवले होते आमच्या कॉलेजवाल्यांनी. रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत हे बिचाऱ्या रांगोळी काढत होत्या. यांचं कॉन्ट्रिब्युशन पण कमी नाही आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय रांगोळी काढली यांनी सुंदर. तर मग हे बघा, आमचं PCIचं इन्स्पेक्शन होणार होतं दुसऱ्या दिवशी. सगळे नटून वगैरे आले होते आणि आमचं अजून म्हणजे स्पेशल म्हणजे आमचा उद्या ग्रुप डे होता. तर मग दाखवतो मी उद्या काय काय झालं तर.